नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे क्रिस्पी टेस्टी कुरकुरीत एकदम स्वादिष्ट चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे असा पीठ मी मळून घेतला आहे। 2 बाउल मी हा चकलीचा पीठ घेतला आहे। त्यामध्ये हा लाल तिखट 2 चमचा घातला आहे, तीळ घातला आहे पाव वाटी, मीठ 2 चमचा घातला आहे, हळद पावडर 1 चमचा घातला आहे, हा धने जिरे पावडर 1 चमचा घातला आहे, हा चकली मसाला 2 चमचा घातला आहे, हा ओवा आहे पाव वाटी। हातामध्ये असा चांगला असा चोळून म्हणजे क्रश करून तो जाडसर असा क्रश करायचा, मग घालायचा। हा सर्व घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। मग गरम पाणी करायचा गॅसवर। येथे 2 बाउल मी गरम पाणी करून घेतला होता। 1 बाउल गेलं म्हणजे मळण्यास घातला आहे, 1 बाउल आता राहिलेला आहे। त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा। पाणी प्रथम गरम करून घ्यायचा, नंतर पाणी गरम झाल्यावर मग पाव वाटी तेल घालायचा। चांगला पाणी उकळू द्यायचा, मग खाली थंड करण्यास ठेवायचा। पाणी थंड झाल्यावर मग हा चकलीचा पीठ चांगला असा मळून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचा। प्रथम पाणी घालायचा, मग उलटण्याने किंवा झारीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। सुरुवातीला हाताने मिक्स करायचा नाही, मग परत नंतर थोडे थोडे पाणी घालून नंतर मग हाताने हलक्या हाताने असा मिक्स करून घ्यायचा। थोडे थोडे पाणी घालायचा, मग असा मळून घ्यायचा। हा बघा, आता मी चकली करते। हा बघा, तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे, तोपर्यंत चकली करून घेते मी। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे कुरकुरीत क्रिस्पी एकदम टेस्टी स्पेशल दिवाळीसाठी चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता चकली करून घ्यायचं आपण। येथे हा चकलीचा साचा आहे, याच्याने चकली करायचं। हा पिठाला थोडासा मळून घ्यायचा प्रथम। परत साहित्य काढते। बघा, हॅपी दिवाळी। थोडासा अंधार पडतो। थोडासा याला पाणी लावायचं व्यवस्थित। अजून थोडासा पाणी असा हा उकळलेला पाणी तेल आहे जो ना, तो लावून चांगला मळून घ्यायचा। तीळ पण पाव वाटी घालायचा। चकली मसाला 2 चमचा घालायचा। धने जिरे पावडर 2 चमचा घालायचा। हा चकली मसाला आहे, हा धने जिरे पावडर आहे। 1 चमचा धने जिरे पावडर, 2 चमचा चकली मसाला, 1 चमचा हळद पावडर घालायचा।
सुरुवातीलाच पीठ मळून घेताना सुरुवातीला, आता नाही. हा बघा ठेवायचं. चकली करोस्तोपर्यंत तेल चांगला गरम होतो. हा बघा असा लंबोका गोळा करायचा. याला पण थोडासा हा तेल पाणी उकळून घातलेला तो लावायचा, त्यामध्ये घालायचा. थोडासा जास्त झाल्यास काढून घ्यायचा. हा बघा थोडा मी काढला आहे. तर चकली करायचा. थोडासा पीठ जास्त झाला आहे, अजून थोडासा काढावा लागतो. हा बघा जास्त घातल्यावर असा बाहेर येतो, म्हणून थोडासा कमीच घालायचा. हा बघा तसंच आहे, तुटला नाही. भाजणी छान झाली की मग आपली चकली छान होते. इतका आता अशा प्रकारे आकार द्यायचा. जितका लहान मोठा साईज हवा आहे तसा चकली करायचा. हा बघा पहिली चकली आपली तयार न मोडता. इथे ठेवते आता चकलीला. एक मिनिट. सरकवताना थोडासा आकार सावकाश हे करायचा. आकार लंबुळका होतो, परत त्याला व्यवस्थित करून घ्यायचा. चकली ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याला थोडासा आकार द्यायचा, असं गॅप राहू द्यायचं नाही. गॅप राहिल्यावर तेवढी चकली छान दिसत नाही. हा बघा तर थोडासा अजून एक हा घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये गोळा. आता अजून एक गोळा मी असाच हा बघा असा मऊ करायचा. घातला आहे, जास्तीचा काढते मी नाहीतर बाहेर येतो. थोडंसं पुढे करताना याला आकार द्यायचा.
हा बघा, काटेदार चांगली बेस्ट चकली आपली तयार झालेली आहे. मेन म्हणजे न तुटणारी हा मेन पॉइंट. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे चकल्या तयार झालेल्या आहेत. आता तळून घ्यायचा. बाकीच्या चकल्या पण मी अशाच प्रकारे करून घेते. तेल चांगलं गरम झाला असेल तर मग ते मी चकली भाजणीची रेसिपी मी घातलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता हा तेल गरम झाला आहे की नाही बघण्यासाठी थोडासा पीठ असा घालायचा. थोडासा अजून गरम होऊ द्यायचा. लगेच वर आला तर समजायचा की तेल गरम चांगला झालेला आहे. आता तेल चांगला गरम झाला आहे. मी आता थोडंसं दाखवते. ह्या चकल्या तळून घेते. दिवाळीतला स्पेशल डिश हा चकली. लहान मुलांना तर खूपच चकली आवडते. मोठ्यांना पण आवडतेच. मीडियम गॅसवर चकल्या तळायचा, म्हणजे आतून कच्चा राहणार नाही व क्रिस्पी क्रिस्पी असा पण तयार होतो चकली अशा प्रकारे तळल्यामुळे. मी 500 मिली तेल ओतला आहे, म्हणजे अर्धा लिटर.
बघा, एक तर चकली तुटली आहे का. चकलीची भाजणी चांगली केली तर एक ही चकली तुटणार नाही की मोडणार नाही किंवा असा तेल जास्त शोषून घेणार नाही. रंग छान आला आहे, एकदम क्रिस्पी क्रिस्पी दिसत आहे. टेस्ट पण चांगलाच असणार. आता चांगली चकली आपली तळून येथे तयार आहे. आता चकल्या काढून घ्यायचा. या डिशमध्ये मी चकल्या काढून घेते. झाऱ्यामध्ये जास्त बसतील असे काढावं म्हणते मी, पण 3च बसतात. स्पेशल दिवाळी साठीची ही चकली. एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाली आहे. रंग छान आला आहे. क्रिस्पी कुरकुरीत चकली आपली इथे तयार झालेली आहे. खाली पडली, थांबा. हा बघा, ते खाली ठेवते मी. थोडंसं खाली. हा बघा, एक ही चकली तुटली नाही की मोडली नाही. अशाच प्रकारे मी सर्व चकल्या करून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवते. एक मिनिट. अरे अशाच प्रकारे सर्व चकल्या मी करून घेतलेल्या आहेत. रंग छान, एकदम टेस्ट छान. हा बघा, एक चकली मी मोडून दाखवते. तर ह्या चकल्या पण मी यातच घालते. आहे इथे आता एक चकली मी मोडून दाखवते. हा बघा, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे चकली. मऊ अजिबात नाही. हे बघा, एकदम क्रिस्पी. हा बघा, एकदम क्रिस्पी झालेला आहे. हा बघा, आतून पण व्यवस्थित चांगला अशा प्रकारे तळलेला आहे. दुसरी चकली पण तुम्हाला दाखवते मी. हा बघा, हा छोटासा. हा बघा, आतून पण व्यवस्थित. हा बघा, आवाज बघा.
एक चकली मी अशा प्रकारे तोडून तुम्हाला दाखवली. हा बघा. तुम्ही पण अशी टेस्टी कुरकुरीत चकली नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. स्पेशल दिवाळी ही क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी चकली. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.